पण मी तिकडे जाऊन काय करू मला सांग. मला त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे. होम रूल लीग भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ करते. अस्पृश्यता निवारण हे त्यांच्या खिसगंटीत नाही. मी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर ठेवलाय आणि त्यांचा वारसा मी पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. होम रूल लीगला त्यांची महती तर माहिती नाहीच आहे. मग मी तिकडे जाऊन फायदा काय. युनिटी मंदी काम केलं नाही तर काम होता. नवन एकता कधी होईल जेव्हा आपण समाजामध्ये वेगवेगळे आहोत हे आपण मान्य करू आणि एकमेकांचा आदर करू तेव्हा. आणि सध्या तरी भारतात तशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही. त्याच्यामध्ये काय काय બધું છે સલાડ છે ચીઝ છે ને आणि इतरही काही घटक आहेत. हे सगळे घटक ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला तो पदार्थ अधिक चविष्ट होतो. हे तर तुला मान्य आहे. दिस इज कॉल्ड युनिटी इन डायव्हर्सिटी. जोवर आपण समाजातल्या सगळ्या घटकांना सामावून घेणार नाही तोवर आपल्यावर सतत कोणी ना कोणीतरी राज्य करणारच. आपल्या विषमतेचा फायदा घेऊन सतत कोणीतरी आपल्याला गुलाम बनवणारच. आपल्या देशाचं जे 1/5 पॉप्युलेशन आहे अनटचेबल्सचं त्याला होम रूल लीग अड्रेसच नाही करत. आता तुझ्या ध्यानात येतंय की मी तिकडे का जातो.